आपल्याकडेच आहे बस. सुरू करूया. यांचा आवाज कमी करतो. एक इकडचा कमी करा असेल ना. योगेश पवन हे फॅन बंद करावं लागतं. इकडचं महाराष्ट्रातल्या 5व्या टप्प्यातील विशेष करून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक दिंडोरी या मतदारसंघातील प्रचाराच्या निमित्ताने आलो असताना जे आपल्या सर्व समोर पत्रकार परिषद होते आहे याला उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी नाराजी झिरवाळ साहेब, माणिकराव कोकाटे, दिलीप काका बनकर, सरोजताई आयरे, देविदाजी पिंगळे, रवींद्रजी पगार, रंजनजी ठाकरे, महेश दुणेजी, नाना महाले, माझ्या महिलांच्या पदाधिकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि सहकारी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या 5व्या टप्प्यातल्या मतदान 20 तारखेला त्या ठिकाणी आहे. कालच या मतदारसंघामध्ये पंतप्रधानांची सुद्धा सभा झाली आणि आज या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील सदस्य, त्याचबरोबर पक्षाचे माझे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी आज बैठक त्या ठिकाणी घेतली. एकंदरीत निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा आढावा त्या ठिकाणी घेतला आणि महायुतीचा घटक पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये जे काही सहभागी झालेलो आहोत, एनडीएचा आम्ही घटक पक्ष आहोत, त्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचाराच्या मोहिमेमध्ये पूर्णपणाचं सक्रिय असावं या दृष्टिकोनातून आज त्या ठिकाणी बैठक ही घेतली गेली. काही मूलभूत प्रश्न त्या ठिकाणी मांडले जरूर गेले, परंतु देशाची महत्वाची निवडणूक असल्यामुळे आता या राहिलेल्या 3 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या पर्यंत पोहोचत महायुतीचे उमेदवार म्हणून नाशिक मतदारसंघातील हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी आणि धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासाठी पूर्णपणाने त्या ठिकाणी प्रचार करावा. कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोगत त्या ठिकाणी ऐकलं. खरं आहे की या मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यासाठी थोडासा विलंब झाला. स्वाभाविकपणाने थोडंसं शैथिल्य त्या ठिकाणी आलेलं होतं, परंतु पक्ष म्हणून, संघटन म्हणून, नेतृत्वावरचा विश्वास म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या जिल्ह्यातील आमचे सर्व आमदार, नेते मंडळी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या सगळ्या निवडणुकीच्या कामामध्ये अधिक सक्रिय आहेत. उरलेल्या 2 दिवसांमध्ये सुद्धा थेटपणाने मतदारांच्या पर्यंत संपर्क पोहोचवणं, कारण पहिल्यांदाच राज्यामध्ये महायुती आहे, अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करणार आहे. दिंडोरी मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर भारती पवार यांना मतदान करताना कमळ या चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करावं लागणार आहे. गेले अनेक वर्ष आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये निवडणुका लढलो, त्यामुळे पक्षाचा जो मतदार आहे, पक्षाचा जो कार्यकर्ता आहे, त्याला ही जी की आपण राजकारणामध्ये राज्याच्या व्यापक हितासाठी भूमिका घेतलेली आहे, या शेवटी भूमिकेचं समर्थन जनमानसामध्ये मिळवायचं असेल तर आपला मताचा जो काय गठ्ठा आहे, मतदार जो आहे पक्षाचा, त्या मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठीच अखेरच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी अधिक सक्रियदृष्ट्या काम करावं अशा सूचना मी त्या ठिकाणी दिल्या.
सर्वच माझ्या विधिमंडळातील सदस्यांचं, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मनोगत सुद्धा जाणून घेतलं. काही थोड्याफार उण्या होत्या, त्या कशा दुरुस्त करता येतील. उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये इथला जो प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे, निर्यात कांद्याचा धोरण जे आहे त्या बाबतीत मधला मुद्दा आहे. अनेक वेळेला द्राक्षाचा मुद्दा या ठिकाणी येतो, कारण हा संबंध जिल्हा, हा जिल्हा देशातील जे काही मोजके जिल्हे कृषी उत्पादन करणारे आहेत त्याच्यातील पहिल्या 5 मधला हा जिल्हा आहे. याचा मला नेहमीच सार्थ अभिमान त्या ठिकाणी वाटत आला. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा नारपारचं पाणी असेल किंवा वळण बंधारे असतील, बांधरपाडा धरण असेल, हे सुद्धा सगळ्या प्रश्नाची चर्चा त्या ठिकाणी झाली. मला हे सगळे प्रश्न एकेकाळी मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना ज्ञात होते. पण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा या जिल्ह्यांतील पाठबळ जनतेचं महायुतीच्या पाठीमागे उभं राहण्याच्या दृष्टीतून काय नेमकी पावलं उचलली गेली पाहिजे. कारण 4 महिन्यावरती विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आल्यात. अशा वेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भक्कमपणाने महायुतीला साथ द्यावी हीच विनंती केली. मी पक्षाच्या माझ्या सर्वच विधानसभा सदस्य भगिनी, पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी स्वतंत्रपणे सुद्धा चर्चा केली आणि त्या दृष्टिकोनातून आज कार्यकर्ता कुठलाही संभ्रम मनामध्ये न ठेवता महायुतीच्या पाठीमागे उरलेल्या 3 दिवसामध्ये अधिक सक्रिय होताच, पूर्णपणाने सक्रिय होताच, पण अधिक सक्रिय होऊन जसं बूथ लेवलची मॅनेजमेंट असते, मतदारांच्या पर्यंत स्लिपा पोचवणं असतं, या सगळ्या कामाच्या मध्ये माझ्या पक्षाचं संघटन या जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघामध्ये अधिक सक्रिय होईल, हेच आज या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं होतं. आपल्याला सुद्धा जर काही विचार असेल तर आपण मोकळेपणाने विचारावं असं आपल्याला विनंती आहे. नाशिकात एक हजार होण्यासाठी उशीर झाला असं आता पोटची त्यांचा संबंध या सगळ्यात भुजबळांचं ते क्लिअर होत नव्हतं आणि त्यामुळे महायुतीमध्ये हा तिढा राहिला असं त्यांनी कोण बोललं? असं गोष्ट होतं. उमेदवार गोडसेनी खरं अखेरच्या टप्प्यामध्ये बोलणं उचित नाही. गोडसेना ज्या गोष्टी माहिती नाहीत ते उमेदवार आहेत, आमच्या पूर्ण सदिच्छा त्यांच्या मागे आहेत. मी आज रात्रभर मुक्काम करून त्यांच्यासाठीच प्रचाराची यंत्रणा पूर्णपणाने उभी करणार आहे. पण संभ्रम निर्माण करणार होईल असं वक्तव्य गोडसेनी टाळा. सर, मंत्रिमंडळाचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो, तसंच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष एक प्रकारे हा देखील मुख्यमंत्रीच असतो. तसं नाही तर असं आपल्या मुख्यमंत्री पदाचा बाकी म्हणजे सुरुवातीला काही कार्यकर्त्यांचे पदाधिकारी की आपण काहीसे नाराज आहे. त्यांचं म्हणणं एकनाथ शिंदे जेव्हा नाशकात येतात तेव्हा ते ब्रीफकेस बॅगा खाऊ सकना घेऊन येतात, तसंच तटकऱ्यांनी येताना पण आमच्यासाठी बॅगा घेणार. असं आपण जे सांगता, मला नाव घेऊन सांगितलं तर तुमच्या समोर मी विचारेन, परंतु विनाकारण संभ्रम निर्माण होईल असं पत्रकार मित्राने नाही माझ्या कार्यकर्त्याच हे बघा प्लीज, लोकशाहीच्या 4थ्या स्तराचा स्तर घालू नका आपण प्लीज. माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. एक डिग्निटीने प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सुनील तटकरे बांधलेला आहे. मी दिल्लीपासून प्रेस कॉन्फरन्स सगळीकडे घेत आलो. या पद्धतीचे प्रश्न विचारणे, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहे, आपल्याला जे विचार असेल तर त्यांना विचार. मी आलो कार्यकर्ता, मी आहे, मी हाडाचा कार्यकर्ता आहे, मी तालुका काँग्रेसचा सरचिटणीसून माझ्या कामाची सुरुवात 40 वर्षापूर्वी केली. मला जे निवडणुकीतलं समजतं, कार्यकर्त्यांना ताकद, त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्या मनाची शंका राजकीय दृष्ट्या त्या दूर करणं मला माहिती आहे. बाकी यापेक्षा मला माहित नाही आणि माझ्यापासून कोणी तशी अपेक्षा केली नाही आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता तशी अपेक्षा बिलकुल करणार नाही. पुढचा प्रश्न. पदाधिकाऱ्यांना बोलवण्यासाठी अशी नाराजी पद्धती होती ती कुठेतरी बैठकीत नव्हती. स्वाभाविकच आहे, कारण शेवटी नियोजनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यातला एक महत्वाचा पक्ष आहे. लोकसभेच्या जागांच्या वेळेला आम्हाला यश नाही मिळाली, वस्तुस्थिती खरी आहे. या जिल्ह्याने आज सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले आणि सगळे आमदार अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. वरिष्ठ नेते राज्याचे भुजबळ साहेबांसहित स्वाभाविकपणे नियोजनातल्या पक्षाचा सहभाग सक्रिय असला पाहिजे. तो असताना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. त्यांनी जरूर मांडलं, ते योग्य आहे, पण तो आता त्या साऱ्या काही गोष्टी विसरून महायुतीला प्रचंड मताने विजय करण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत. पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं गेलं नव्हतं, कारण कोणीही काही राहिलं दिसलं नाही. कुठे मुख्यमंत्र्यांच्या आवश्यक होतो ना सर, आमच्या पक्षाचे पदाधिकारी होते, असं मगाशी म्हटलं कोणी दिसलं नाही. आता नावं सांगितलं आपण मला ताकदीने दिसलं नाही. माझं मुख्यमंत्र्यांशी दुपारी बोलणं झालं, मुख्यमंत्री समाधानी.
इंटरेस्टिंग या सगळ्या की नाशिकमध्ये प्रचार करत असताना जेवढे दादा बाकीच्या वेळी आपले दिसले होते याच्या आधी बारामतीमध्ये शिरूरमध्ये होते मावळमध्ये होते नाशिकच्या प्रचारात पूर्णपणे सक्रिय दिसलेले आहेत असं कार्यक्रम आणि सेम गोष्ट राज ठाकरेंच्या बद्दल सुद्धा आहे. म्हणजे ह्या दोन व्यक्ती महायुतीचा आज घटक आहेत आणि अग्रेसिव्हली त्यांनी पुढे येऊन पहिल्या नेते त्यांनी अग्रेसिव्हली येऊन इथे जे गोडसे त्यांच्या पाठीशी उभं राहणं किंवा तेच प्रचारात उपस्थित राहणं यातून मेसेज एक जातो तो मेसेज दिला गेला नाही असं आपण म्हणतात. वस्तुस्थिती तशी नाही आहे. अजितदादांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते कालच्याही सभेला काल माननीय पंतप्रधान महोदयांची सभा इथे होती पिंपळगाव बसवंतला कल्याणमध्ये होती. इथे भुजबळ साहेब उपस्थित राहिले पक्षाच्या वतीने कल्याणला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहिलो खरं आहे. आणि म्हणूनच आज जो मी या ठिकाणी आलो दादा येऊ शकले नाहीत पण मी आलो. मी पण पक्षाचा प्रमुख आहेच अध्यक्ष. या सगळ्यांशी माझे गेल्या 40 वर्ष 25 वर्षाचे स्वार्थाचे संबंध आहेत. त्यांच्या मनामधला जो आत्मविश्वास आहे तो निर्माण करण्यामध्ये मला यश नक्की त्या ठिकाणी मिळालेलं आहे. जयराम रमेश यांनी ट्विट केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही प्रश्न मुंबईच्या संदर्भामध्ये त्यांनी उपस्थित केलेले आहेत. जुमलेबाजी केली जाते अशा स्वरूपाची टीका आता काँग्रेसचे नेते करू लागलेले आहेत. कसं म्हणता येईल? पर्यावरणाच्या नावाखाली जयराम रमेश यांनी जो धुडगूस युपीएचं सरकार असताना घातला ज्याचा फटका लवासा सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मिळाला त्याने विचारलेल्या प्रश्नाच्या मला फारसं महत्व द्यावंसं वाटत नाही. साहेब नांदगावला गेल्या 2 दिवसापासून शरद पवार नांदगावला आमदार सुहास यांनी आरोप केला होता की गोडसे हे माझ्या मतदारसंघाचे दौऱ्यावर होतात आणि त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य आहे. तुमच्याकडे पण त्याच्या बातम्या आल्या तर कोकण खात्याची नाराजी बऱ्याच शब्दांमध्ये सांगते की असं सफर करणार तर माझा त्यांच्या नाराजी दूर झाली आहे. माणिकराव कोकाटे स्पष्ट वक्ते आहे. ते सिन्नरकरांना महाराष्ट्राला माहिती आहे आणि ते मी पण अनेक वेळा अनुभवलेला त्याचा फटका मला पण बसलेला आहे चांगल्या अर्थाने. तर त्याच्यामुळे ते जे बोलले त्या बाबतीमध्ये माझं आणि मुख्यमंत्र्यांचं सुद्धा बोलणं झालं तर आता तो विषय त्या ठिकाणी संपला. सुहास गांधींनी त्यांचा मतदारसंघात त्यांच्या पक्षाचं काम बघावं. माझ्या पक्षाच्या वतीमध्ये त्यांना बोलण्याचा कुठला अधिकार नाही. त्यांनी बोलू नये. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सीमित करावं त्यांच्या कामापुरता सीमित करावं. आमच्या पक्षाचा ज्यासाठी मी बघण्यासमर्थ आहे आणि दादा बघण्यासमर्थ आहे. कोणाच्या सल्ल्याची मला गरज नाही. मी बोललो ना आता एका वाक्यात तेच उत्तर दिलं. आता तेच दिलं तेच विचारलं तेच सांगितलं. एकूण राष्ट्रवादीच्या पसंतीकरणाचा मानधन टाकला जात नाहीये का? कारण भुजबळांनी पण तिथून स्टेजवरून संशय कल्लोळ थांबा अशा स्वरूपात स्टेटमेंट केलं. अद्यापही दिग्गज लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार सक्रिय नसल्याचा एक सूर आहे. तर हा त्याचीच एक उडी जाते. हा सूर कल्पोकल्पित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 आमदार दिंडोरी विधानसभा लोकसभा मतदारसंघात आहेत. भुजबळ साहेब हिरवळ साहेब दिलीप काका आणि नितीन पवार हे 4 आहेत. 4ही पूर्णपणे सक्रिय आहेत. 4ही जणांच्या सक्रियतेबद्दल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पूर्णपणाने समाधानी आहेत. पूर्णपणाने समाधानी आहेत. त्यांच्या मनामधल्या ज्या काही भावना होत्या त्या मी समजून घेतल्या आणि ज्यांच्याजवळ प्रदेशाध्यक्ष म्हणून मी बोलायचं होतं त्यांच्याजवळ मी बोललेला आहे. आता कुठलाही संभ्रम नाही. महायुतीच्या पाठीमागे सगळेजण ठामपणाने आता काम करतील. महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आहे. मात्र 4 जून नंतर निकाल आल्यानंतर काही चित्र वेगळं असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत नसेल अशा पद्धतीचा एक प्रचार आता विरोधक करतायत. कसं बघता येईल? विरोधकांना पराजयाचं चित्र समोर दिसत असल्यामुळे संभ्रम निर्माण करणं हे त्यांचं काम आहे. तसे या संबंध निवडणुकीच्या प्रचारामध्ये देशाच्या पातळीवरती चर्चा करण्यापेक्षा स्थानिक पातळीवरचे दर उचवले साहेब प्लीज. स्थानिक पातळीवरच्या चर्चामध्येच अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न सगळ्या एमबीएकांना त्या ठिकाणी केला गेला. ही सुद्धा एक विस्पेरिंग कॅम्पेनिंगचा भाग आहे. यापेक्षा वेगळं काही नाही. महायुती म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी आहोत. एनडीए म्हणून आहोत. अधिक आम्ही मजबूत राहणार आहोत आणि आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा महायुती म्हणूनच आम्ही सगळेजण सामोरे जाणार आहोत. सर आपण म्हणाला की अजित पवारांची तब्येत बरोबर नाही. शरद पवारांचं वक्तव्य आहे बारामतीमध्ये मतदान झाल्यानंतर अजित पवारांची तब्येत बिघडली. साहेब देशाचे नेते आहेत. आता त्यामुळे त्यांनी काय वक्तव्य करावं याच्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. तो देशाचे नेते आणि तुमचे गुरु पण
तुम्हीच घाई करत असाल तर मी थांबतो, तुम्ही बोलून घ्या मग मी उत्तर देतो. आम्ही त्यांचं दैवत्व मानलेलंच आहे, आम्ही कधी नाकारलं नाही. पण अलीकडच्या कालावधीमध्ये जे काय साहेबांचं हे भाष्य आहे, आता त्यांना ते भाष्य करण्याचा अधिकार जरूर नक्की त्या ठिकाणी आहे. परंतु दादा काय आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे. दादांचा स्पष्टपणे त्यांची कमिटमेंट टू द पीपल, विश्वासार्हता ज्याला राजकारणातली म्हणतो, की अजितदादांची महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. राज्यात महायुतीचं सरकार आहे, तिकडे एनडीएचं सरकार आहे केंद्रामध्ये, हे सगळं असताना सुद्धा कांद्याचा जो प्रश्न मार्गी लागला होता तो कितपत लागला याबद्दल शंका उपस्थित करायला आम्हाला नाही. कारण 2 दिवसात त्याच्या घडामोडी घडल्या, त्यावरून प्रत्येक गोष्ट ही विरोधकांचा अजेंडा आहे असं तर आपल्याला म्हणायला मिळतंय. दिवसभरात कांदा उत्पादनामध्ये फिरल्यानंतर सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की एक्सपोर्ट बंदी काढली, पण मला 40% आम्हाला कर लावून लागतोय, त्याच्यावरती प्रॉब्लेम्स आहेत. लोक ओपन होऊन बोलतात आणि पोलीस त्यांना ताब्यात देतात, अशी परिस्थिती आहे. एक असं आहे की आता ज्या टप्प्यावरती निवडणूक आहे तिथं पूर्णपणाने आचारसंहिता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या योग्य आहेत. भारत सरकारने त्या संदर्भातली दखल घेतली, त्याच्यामध्ये निर्यात बंदी उठवली. आता आपण जे सांगता की 40% जे काही आहे त्या संदर्भातला सुद्धा योग्य तो निर्णय एकदा आचारसंहिता संपली का घेण्यात येईल. काल भुजबळ साहेबांनी संबंध कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनेच एक जाहीर निवेदन माननीय पंतप्रधान महोदयांना त्या ठिकाणी दिलं आणि पंतप्रधान महोदयांनी त्याला आश्वस्त केले की 4 तारखेला निकाल लागल्याच्या नंतर या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सखोलपणाने चर्चा करण्यासाठी राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांना, सरकारमधल्या नेत्यांना त्या ठिकाणी ते बोलवतील आणि त्याच्यातला 100% मार्ग निघेल. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी पिंपळगावच्या सभामध्ये बोलताना असं म्हणाले की पूर्वीच्या सरकारमध्ये ज्या वेळेला बजेट मांडलं जायचं त्यामध्ये जवळपास 15% हे विशिष्ट वर्गासाठी बजेट ठेवलं जायचं. तुम्ही देखील त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आघाडी सरकारमध्ये, असं कधी होत होतं? एक असं आहे की पंतप्रधान महोदयांचा जो अनुभव आहे तो देशपातळीवरचा अनुभव आहे. 15 वर्ष ते मुख्यमंत्री गुजरातचे राहिलेले आहेत. देशाचं सक्षमपणाने नेतृत्व गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. हे पंतप्रधान महोदय जे या संबंध निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जे बोलतात त्याला निश्चित काहीतरी आधार असेल असं मला वाटतं. पुढे कालपासून तिथल्या ग्रामीण भागात पवारांच्या खूप चांगल्या सभा होत आहेत आणि कांद्याच्या शेतकऱ्यांचे बाबतीत बोलत आहेत. सकाळी देखील आम्ही ते नाराज असलेल्या शेतकऱ्यांच्या विषयी बोलले तर तुम्ही सांगितलं माझ्या पक्षाचा असतं तर मला अभिमान झाला असता, असं देखील वाटतं. म्हणजे मला कळलं नाही. कालच्या दिवशी मोदींची सभा झाली त्यामध्ये एका तरुणाला गोंधळ घातला. पवारांनी सांगितलं की तो जर आमच्या पक्षाचा असता तर आम्हाला अधिक आनंद वाटला असता. मी मगाशी सांगितलं ना, तर त्यांनी सांगितलं, मला पॉइंट आउट केलं. त्याच्यामुळे साहेबांच्या कुठल्या वक्त्यावरती मी काय बोलू इच्छित नाही. मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 4 तारखेला आपल्याला नक्की त्या ठिकाणी मिळतील. धन्यवाद. पोलिसांच्या चौकशीमध्ये आढळलं की ते त्या गटाचे कार्यकर्ते होते. सांगा, निरोप द्या. धन्यवाद.